खरंच समाधान झालं की नाही, असं या पद्धतीने नियोजनपूर्व याचा आढावा असणार आहे। यामध्ये वेगवेगळे विषय आहेत, शिधापत्रिका वाटप असणार आहेत, ॲग्रिस्टॅक विषयी काही अडचणी असतील त्या दूर होतील। माननीय महसूल मंत्री साहेबांनी बरेचसे नवीन शासन निर्णय निर्गमित केले, अकृषिकची परवानगी आता लागत नाही, तुकडेबंदी अधिनियमामध्ये काही सुधारणा केल्या, त्याविषयी सुद्धा आपण इथे स्टेजवरून माहिती देणार आहोत। या सगळ्यांमध्ये महत्वाचं एक उपक्रम, पहिला कॅम्प आम्ही सर याला घेतला केशेगावला, मग त्यावेळेस थोडासा वेळ कमी होता नियोजनाला, पण नंतर आम्हाला लक्षात आलं की आपल्याच धाराशिव तालुक्यामध्ये अशी काही मंडळी आहेत की ज्यांनी खूप अभिनव काम केलेलं आहे, वेगवेगळ्या याच मातीशी नाळ असणारी ती मंडळी आहे। मग या शिबिराच्या अनुषंगाने त्यांचं कौतुक का होऊ नये असं आम्हाला वाटलं, त्यामुळे आपल्या मागे जी सगळी मंडळी बसलेली आहे सेकंड रो मध्ये, यांना आम्ही विशेष आजच्या कार्यक्रमाला गेस्ट म्हणून आमंत्रित केलेलं आहे। त्यांची नाव फक्त मी आपल्या समोर एकदा अनाउन्स करते, नंतर त्यांचं आम्ही शांततेने मार्गदर्शन सत्र घेणार आहोत। आजच्या शेतकरी संवाद कृषी संवादाच्या अनुषंगाने श्री बालाजी पाटील सरपंच किनी यांचं मार्गदर्शन असणार आहे। शेतीपूरक उद्योग या संदर्भामध्ये श्रीमती कमलताई कुंभार या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहेत, मौजे इंगळजवाडी बचत गटाद्वारे महिला सक्षमीकरण। श्रीमती दीपाली काकासाहेब ठोडसरवाडीच्या आहेत, त्यांचं मंजिरी सखी फार्मर प्रोड्युसर कंपनी या सुद्धा नव उद्योजकांना आणि सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत। श्री गोविंद लोमटे हे शेळी पालनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत। श्रीमती सुजाता पाटील सखी युनिक कंपनी सोलार कंपनी यांचं सुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे। श्री मयूर मुळे इथे उपस्थित आहेत, युवा उद्योजक, ते सुद्धा उद्योजकांना इथे मार्गदर्शन करणार आहेत। श्रीमती जोशीलाताई लोमटे महिला बाल विकासाच्या स्कीम याबद्दल सीडीपीओ विभागाच्या ताई माहिती देणार आहेत। या शिबिराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समस्यांचं समाधान लवकर कसं करता येईल हा उद्देश आहेच, त्यासोबतच आपल्या सगळ्या